पत्रकार परिषद होती किंवा आज ही समन्वय समितीची बैठक होती ती होणार आहे की नाही होणार आहे? नाही, थोडं जर असेल तर तुम्हाला कळेल. आधी बैठक प्रस्तावित आहे, काही चर्चा झाली आहे, असं काही आहे बैठकीच्या संदर्भात? मी मगासपासून हेच सांगतोय की आता माझी आजच्या दिवसातली पहिली बैठक ही रायगड बंगल्यावर झालेली आहे. आता इथनं मला बाहेर जायला पहिलं द्या आणि ज्या काही ब्रेकिंग असतील मला माहिती असतील थोड्या वेळाने मी तुम्हाला देतो. तुम्ही रायगडसाठी म्हणता, मात्र खेडमध्ये देखील नाराजी नाट्य आहे, कारण की आज हा त्याच्याबद्दल सांगतो. याबाबत आता आपण ट्रॅकवर आलो. मुद्दा असा आहे की याबाबत स्वतः योगेश कदम साहेबांचं माझं अर्ध्या तासापूर्वी फोनवरनं बोलणं झालं प्रवासामध्ये. तो विषय देखील मी इथं घेऊन आलो होतो. विनय नातूसाहेब हे उत्तर रत्नागिरीचे प्रमुख आहेत, निवडणुकीचे प्रमुख आहेत. त्याच्यामुळे उद्या मी रत्नागिरीला गेल्यानंतर रत्नागिरीमध्ये कुठं पाठीपुढं झालं असेल त्याच्या संदर्भात आम्ही बैठक घेऊ. त्याच्यानंतर आम्ही चिपळूणला बैठक घेऊ, त्याच्यामध्ये चिपळूण गुहागरचा विषय असेल आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे हे खेडमध्ये जाणार आहोत आणि खेडमधला निर्णय घेऊ. ठीक आहे. दुसरीकडे कणकवलीमध्ये एक वेगळी युती पाहायला मिळते, भाजपला वेगळं तुम्ही ठेवलेलं आहे आणि इतर पक्ष सर्व पक्षीयांसोबत सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही आम्ही वेगळं ठेवलेलं नव्हतं. शेवटपर्यंत मी आणि निलेशजी हेच सांगत होतो, दीपकभाई केसरकर हेच सांगत होतो की आमच्यासाठी आम्हाला शिंदे साहेबांनी आदेश दिलेले आहेत की माननीय खासदार राणे साहेबांचा शब्द हा अंतिम असेल. आम्ही राणे साहेबांच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो. तोपर्यंत काही लोकांनी फॉर्म भरलेले होते. आम्ही राणे साहेबांना विनंती केली की अशा पद्धतीनं तुमचं देखील ऐकलं गेलेलं नाही, त्याच्यामुळे आम्ही काय करू. आणि त्याच्यानंतर राणे साहेबांनी सांगितलं की आता शेवटी कोण जर ऐकत नसेल तर शेवटी स्वतःच्या पक्षाचे देखील फॉर्म भरले गेले पाहिजेत. पण मला 100% खात्री आहे की आशीर्वाद राणे साहेबांचा आम्हालाच आहे. काल राज ठाकरे यांनी ट्विट केलं, त्या ट्विटच्या माध्यमातून आपल्यावर टीका केली, शिवसेनेवर टीका केली, शिंदे गटावर टीका केली. नाही, त्या ट्विटमध्ये मला असं वाटतं ते तुम्ही वेगळ्या अर्थानं घेतलं आहे. ते ट्विट त्यांनी असं म्हटलं होतं की बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून जे हिंदुत्व सांभाळू शकत नाहीत त्यांनी हिंदुत्वाचं भांडवल करू नये अशा पद्धतीचं आशय होतं. आता हे कोणासाठी असू शकतं? तुम्हाला कदाचित कोणीतरी सांगितलं असेल की ते आमच्यासाठी अजिबात नव्हतं. त्यांनी जो टोला मारला होता तो वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ज्यावेळी सांगितलं होतं की काँग्रेसमध्ये जर तुम्ही जाल किंवा काँग्रेसबरोबर जर तुम्ही सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न कराल तर मी शिवसेना हे माझं दुकान बंद करेन. जे काँग्रेसबरोबर गेले, ज्यांनी हिंदुत्व सोडलं बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग करून, ते हिंदुत्व सोडल्यानंतर देखील ते अजूनही बाळासाहेबांच्या नावाचा उपयोग काँग्रेसच्या मांडीवर बसून करतायत. त्यांच्यासाठी दिलेला तो टोला होता. तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. तो आमच्यासाठी अजिबात नव्हता. ज्यांना टोला होता त्यांच्यापर्यंत त्यांनी डायरेक्ट बोलू शकत नाही म्हणून तसा पोचवलेला आहे. आपण पाहतोय शिंदे सेनेचे मंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया समोर दिलेली आहे. बहिष्कार आपण म्हणू शकत नाही, मी चेकअपसाठी गेलो होतो म्हणून उशीर झाला असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. तर राणेंच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो होतो असंही सामंत म्हणालेले आहे. सिंधुदुर्गामध्ये भाजपला कुठेही वेगळं ठेवलं नाही असं सामंत यांनी म्हटलेलं आहे. तर राणेंना विनंती केली एकत्र यायचंय. राणे म्हणाले कुणी ऐकत नसेल तर काय करणार. राणेंच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो होतो असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर सिंधुदुर्गात भाजपला वेगळं केलं नाही असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. राणेंना विनंती केली की एकत्र यायचंय. राणे म्हणाले कुणी ऐकत नसेल तर काय करणार आणि राणेंच्या अंतिम शब्दापर्यंत थांबलो होतं असंही सामंत यांनी म्हटलेलं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.